श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमस्कार श्रोते हो, आजपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या या पुष्पमालिकेमध्ये गुंफलेल्या 52 पुष्पांना आपण लाईक केलेले आहे, त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद। आज आपण या पुष्पमालिकेमध्ये कळसाध्याय घेणार आहोत, म्हणजे 53वे पुष्प गुंफणार आहोत। अध्यायाचे नाव आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान, ग्रंथाचे वैशिष्ट्य। मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता। त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला। तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला। गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला। त्याचे सिद्धयोग द्वारा पठण होत आहे। मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखवले। ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले। मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही। श्री बापन्नाचार्युलूंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल। ज्या भाग्यवान व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा। या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल। तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापन्नाचार्युलूंच्या 33व्या पिढीतील असेल। हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। हरि ओम तत्सत। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रोते हो, धन्यवाद। असेच सारे अध्याय तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आणि तुमची भक्ती श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या चरणी दृढ होऊ दे। हे माझे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना। कौना ठाया जावे, कौना ते स्मरावे, कैसे काय करावे, कौन्या परिमी रहावे, कवन येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे, सांगावे कौना ठाया जावे, कौना ते स्मरावे, कैसे काय करावे, कौन्या परिमी रहावे, याहारी जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालुनी अंगीकारी, प्रतिपाळी जो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे कौना ठाया जावे, कौना ते स्मरावे, कैसे काय करावे, कौन्या परिमी रहावे, कवने मुळी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे, सांगावे कौना ठाया जावे, कौना ते स्मरावे, कैसे काय करावे, कौन्या परिमी रहावे, या राणी माझी करुणावाणी, काया कष्टी प्राणी, ऐकून घेशील कानी, देशील सौख्य निदानी, संकट होऊन मूर्छित असता पाजील कवना पाणी, सांगावे कौना ठाया जावे, कौना ते स्मरावे, कैसे काय करावे, कौन्या परिमी रहावे, कवन येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवा,
परिमी रहावे त्यावेळा सत्पुरुषांचा मेळा पाहत असे निज डोळा लाविती भस्म कपाळा सांडी भय तू बाळा श्रीपाद श्री वल्लभ म्हणती अभय तुझा बाळा सांगावे कौना ठाया जावे कौना ते स्मरावे कैसे काय करावे कौण्या परिमी रहावे कवने उई कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे सांगावे कौना ठाया जावे कौना ते स्मरावे कैसे काय करावे कौण्या परिमी रहावे कौण्या परिमी रहावे कौण्या परिमी रहावे